नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मध्ये मी मेधा त्यांचं डॉक्टर सून या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, यावेळचा विषय थोडासा नाजूक आहे पण अतिशय गरजेचा असा विषय घेऊन आज मी आलेली आहे. कॉन्ट्रासेप्शन म्हणजेच गर्भनिरोधन. आणि याच्याविषयी संपूर्ण माहिती द्यायला गायनाकोलॉजिस्ट डॉक्टर हेमा कोठावळे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आज आपण चर्चा करतोय. तर पहिल्यांदा आपल्याला असं सांगावं लागेल की गर्भनिरोधन म्हणजे काय, कॉन्ट्रासेप्शन म्हणजे नेमकं काय. अलीकडे सगळेच जण सगळ्याच गोष्टीसाठी प्लॅनिंग करतात. तर गर्भनिरोधन म्हणजे नको असलेलं गरोदरपण टाळणे. बरोबर. केव्हा आपल्याला मूल हवं केव्हा नको ह्या गोष्टी आपण ठरवू शकतो. म्हणजेच लाईफ सर्वात सोपी करणे. आता हे गर्भनिरोधन जे आहे त्याचे अनेक प्रकार आपल्याला ऐकू येतात किंवा डॉक्टर सांगतात किंवा ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात. तर ह्याचे मुख्य काही प्रकार पडतात का? हो, ह्याच्यामध्ये 2 मेन टाईप्स आहेत. एक तर पुरुषांनी वापरणारं आणि स्त्रियांनी वापरणारे. पुरुषांनी मेनली मी इथं फक्त हायलाईट करणार आहे की कॉन्डम इज द मोस्ट सेफेस्ट जे लोक वापरतात पुरुषांमध्ये. आणि स्त्रियांमध्ये बरेच पद्धती आहेत ज्याच्यामध्ये सर्वात प्रामुख्याचं आहे कंबाईंड कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. सेकंड आहे त्याच्यामध्ये साधने वापरणे म्हणजे गर्भाशयात आत सोडणे, त्याला म्हणतात IUCD. त्याचाच फुल फॉर्म आहे इंट्रा युट्राईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस. तिसऱ्या अलीकडे बरेच रिसर्च सुरू आहेत म्हणजे ज्याचे इंजेक्शन्स वापरले जातात किंवा वजायनल रिंग्स बसवली जाते किंवा नॉरप्लांट म्हणून अलीकडे कॅप्सूल रॉड्स आले जे वापरले जातात. तर अशा नवीन पद्धती आता येत आहेत. आता संयुक्त कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्या आहेत तर ह्या ज्या वापरायच्या असतात तर कधी सुरू करावं, किंवा आता समजा नवविवाहित जोडपी असतात तर मग त्यांना लगेच मूल नको असतं, तर अशा वेळेला ते ठरवतात की आपण काहीतरी प्लॅनिंग करायचं आहे. तर अशा वेळेला असं काही त्याचा हे आहे का की या गोष्टी या लोकांनी वापरू नयेत किंवा या गोष्टी या लोकांनी वापरल्या तरी काही हार्मफुल होणार नाही आहे? सर्वसाधारण जर का काही मेडिकल इलनेस नसेल त्या स्त्रीला तर काही हरकत नाही वापरण्यास. पण मी एकच सल्ला देईन पहिला की कुठलाही जोडपं सुरू करण्या अगोदर डॉक्टरांकडे जावा आणि सल्ला घ्यावा. मग त्याच्यामध्ये त्यांचे जनरल चेकअप होते की स्तनं चेक केली जातात किंवा बाबा गर्भाशयात काही विकार आहेत का किंवा पिशवीचं तोंड चांगलं आहे का, ह्या गोष्टी चांगल्या असतील तरच आपण गोळ्या सुरू करावेत. मग ह्या गोळ्या कशा पद्धतीचं, आता कंबाईंड कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स हेच म्हणजे 2 हार्मोन्सचं कॉम्बिनेशन आहे. तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन. बऱ्याच वेळेला आपल्याला काही जणांच्यात इस्ट्रोजन द्यायचं नसतं तर त्याच्यामध्ये अलीकडे प्रोजेस्ट्रॉन ओनली पिल्स असाही एक आपण आता पुढे आपण कव्हर करणार आहोत. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे सुरू करू शकतो. सुरू करते वेळी काय करायचं तर तुम्हाला पर्याय दिले जातात आणि त्याच्यात जर का कंबाईंड OC पिल्स जर का तुम्ही सिलेक्ट केलात तर पाळीच्या पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ह्या गोळ्या सुरू कराव्या लागतात. साधारणतः 21 दिवस सलग घ्यावे लागतात आणि त्याच्यानंतर 7 दिवस ब्रेक घ्यावा लागतो. आता एक थोडंसं इंटरप्ट करते, पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी म्हणालात, याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? पाळी सुरू झालेला दिवस की पाळी झालेला दिवस किंवा दुसऱ्या दिवशी? ओके, दोन्ही चालू शकतात. हे युजली 3 weeks ऑन अँड 1 week ऑफ असं त्याचं रेजिम आहे. म्हणजे 3 आठवड्या 21 दिवस घेतल्यानंतर आठवडाभर थांबायचं, त्याच्यामध्ये मासिक पाळी होऊन जाते. पण समजा नाहीच झाली तर 8व्या दिवशी तुम्ही दुसरा पॅक नवीन सुरू करायचा असतो. ह्या सलग घेतला तर पाळीच येणार नाही. त्यामुळे एक पॅकेट झाल्यावर सर्वसाधारण विड्रॉवल ब्लिडिंगचं वाट बघून मग नवीन पॅकेट जे आहे ते तुम्ही पुढच्या पाळीत पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सेफली सुरू करावं लागतं. समजा कुठली गोळी विसरली काय तर डॉक्टरांकडे पहिला जा, कारण ते कुठल्या पिरियडमध्ये म्हणजे पाळीचे भाग आहेत त्यात कुठल्या भागात त्यांनी गोळी मिस केले त्याच्यानुसार गर्भ राहण्याची सुद्धा शक्यता असते. मग ती आहे की नाही ती डिस्कस करून तुम्ही त्याच्यावर सल्ला घेऊ शकता की पुढे ते पॅकेट कंटिन्यू करायचे का नाही. आणि त्याची वेळ सुद्धा असते. समजा 24 hourमध्ये ज्या वेळेला घेतली आहे त्याच्यानंतर 24 hourमध्येच ती घ्यायला लागणार किंवा जास्त जर अंतर त्याच्यामध्ये गेलं तर? आम्ही जे सांगतो रात्री झोपतेवेळी घ्या म्हणून सांगतो जेवणानंतर. कारण ह्याच्या साईड इफेक्ट्स म्हणजे काय तर पित्त होणे, मळमळणं किंवा स्तन हळवेपणा येणं की ही गोष्टी जाणवतात. त्याच्यासाठी आम्ही रात्री झोपतेवेळी घ्या म्हणून सांगतो. शक्यतो अगदी उशीच्या शेजारी ठेवा असंही सांगतो. कारण एखादी जरी गोळी मिस झाली आणि ते ओव्ह्युलेशनच्या पिरियडमध्ये जर का मिस झाली तर कॉन्ट्रासेप्शन फेल जायची शक्यता दाट असते. बरोबर. आता या गोळ्या घेतल्या जातात तर त्या किती वर्षपर्यंत ती स्त्री घेऊ शकते? कारण काही वेळेला ती डॉक्टरांचा सल्ला घेतच नाही आणि घेत जाते आणि मग काहीतरी साईड इफेक्टना तिला बळी पडावं लागतं. तर त्यासाठी काय सांगाल तुम्ही? मी असंही बघितलं आता गव्हर्नमेंट ह्याच्या सप्लायमध्ये मालाएन अगदी फ्रीली अवेलेबल आहेत. लोक कित्येक वर्ष 4-4 वर्ष 5-5 वर्ष घेत राहतात.
सगळ्यांना त्रास होतो असं नाही, पण ज्यांना थ्रोम्बोएम्बॉलिक फेनॉमिनन किंवा मायग्रेन किंवा हायपरटेन्शन अशा ज्या स्त्रिया न विचारता गोळ्या घेत राहतात, त्यांना पुढे एम्बॉलिक फेनॉमिनन म्हणजे रक्ताच्या गुठळ्या किंवा रक्तस्राव आतल्यात होणं, ह्या अशा गोष्टी म्हणजे सिरियस कॉम्प्लिकेशन सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे सल्ल्याशिवाय 100% हे घेऊ नये. तर सेफ्टी प्रोफाईल जसं तुम्ही विचारलात, अगदी तुम्ही आयुष्यभर पण घेऊ शकता, प्रोव्हाइडेड तुमचं व्यवस्थित मॉनिटरिंग सुरू आहे. मी जे काही सांगितले, ब्रेस्ट एक्झामिनेशन, पेल्विक एक्झामिनेशन किंवा सर्वायकल एक्झामिनेशन, ते होत नसेल तर सेफली तुम्हाला फक्त बाबा एक मूल होण्यापुरतं किंवा सेफली ह्याच्यासाठी असेल प्लॅनिंग म्हणून, तर 3 ते 5 वर्ष तुम्ही सेफली घेऊ शकता. अच्छा. आणि त्यानंतर मात्र घ्यायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही घ्यायच्या नाही आहेत त्या. पण आता एकूणच या गोळ्यांचे साईड इफेक्ट बरेच जाणवतात, तर ॲज अ डॉक्टर तुम्ही काय सांगाल की हे साईड इफेक्ट ह्याचे जाणवतात आणि ह्याची कल्पना त्यांना दिलेली आहे आणि मग त्यांनी ठरवायचं की हे घ्यायचे आहेत की नाही, तर काय सांगाल? साईड इफेक्ट्स मी आता जसं सांगितलं, मळमळणं किंवा स्थूलत्व येणं किंवा काहींना मूड चेंजेस म्हणजे होऊ शकतात. तर फार तीव्र मात्रा असेल किंवा डोकं खूप दुखत असेल असं काही असेल तर तुम्ही डिस्कार्ड करा, बंद करा, तुम्ही पद्धत दुसरी वापरा. पण त्याचबरोबर मी हेही सांगेन की बाबा ह्याचे काही म्हणजे पॉझिटिव्ह इफेक्ट्स पण असतात. कॉन्ट्रासेप्शन म्हणूनच गोळी खावी असं नाही, त्याचे नॉन कॉन्ट्रासेप्टिव्ह बेनिफिट्स पण भरपूर आहेत. तर वयामानाने ज्या स्त्रियांच्यात पाळीचा काही विकार असेल, म्हणजे नवीन अलीकडे मुलीसुद्धा जंक फूड खाल्ल्यामुळे त्यांची पाळी नियमित नसते किंवा रक्तस्राव जास्त होतो, कमी जातं, काहींना व्यंधत्व जाणवायला लागलंय, तर व्यंधत्वमध्ये एंडोमेट्रिओसिस किंवा PCOD हे जे प्रकार आहेत, ह्या सगळ्यांमध्ये उपचार म्हणजे हे OC पिल्सच दिले जातात. त्यामुळे सेफ्टी प्रोफाईल बघितल्यावरच आम्ही हा सल्ला पेशंटला देतो की हे तुम्ही घ्या. त्यामुळे साईड इफेक्ट्सचा विचार हा डॉक्टरांचा आहे. साईड इफेक्ट्स आलेच तर तुम्ही ते सोडून द्या, दुसरा मार्ग आपण पर्यायी वापरू शकतो. ओके ओके. आता ह्या ज्या गोळ्या घेणं आहेत, तर कसं असतं की डिलिव्हरी नंतर साधारण वर्षभर मूल पीत असतं, स्तनपान होत असतं त्याच्यासाठी, तर अशा काळामध्ये त्या स्त्रीनं अशा पिल्स घेणं ह्या किती सुरक्षित आहेत असं म्हणेन मी. हे जे मी कंबाईंड पिल्सबद्दल बोलतेय, ह्याच्यात दोन्ही हार्मोन आहेत, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. या हार्मोनमुळे क्वालिटी ऑफ मिल्क आणि क्वांटिटी ऑफ मिल्क हे म्हणजे स्तनपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे अलीकडे प्रोजेस्ट्रॉन ओनली पिल म्हणजेच इस्ट्रोजन फ्री पिल अवेलेबल आहेत. ते ज्याला काही त्याचे ट्रेड नेम्स जसे सेराझेट वगैरे, ते तुम्ही सेफली घेऊ शकता. कंटिन्युअसली तुम्ही 1 वर्ष जरी त्या घेतलात तरी त्याचे साईड इफेक्ट्स असंच नाहीत. इनफॅक्ट संयुक्त कॉन्ट्रासेप्टिव्ह जसं हार्ट डिझीज आलं, हायपरटेन्शन आले किंवा वय 35च्या पुढे आलं किंवा स्मोकिंग मदर्स असतील किंवा फायब्रॉइड पिशवीला गाठी असतात गर्भाशयाला किंवा गर्भाशयाच्या आतल्या लाइनिंगमध्ये ज्यांना प्रॉब्लेम्स असतात, अशा सगळ्यांमध्ये आपण POPs म्हणजेच प्रोजेस्ट्रॉन ओनली पिल सेफली देऊ शकतो. पण या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा डॉक्टरांना विचारल्याशिवाय घ्यायच्या नाही. अगदी आपल्याला नकोय मूल इथून पुढं, तर कॉन्ट्रासेप्शनसाठी ह्या गोळ्या आपण जाऊन केमिस्ट कडून आणणं अतिशय धोकादायक ठरू शकतं. आता मगाशी आपण ह्या गोळ्यांबद्दल तो बोललो, आता पुढचा कोणता प्रकार येतो? आता जसं तुम्ही मला म्हणजे लॅक्टेशन स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना विचारला, ज्यांना गोळ्या नको आहेत किंवा रोज गोळ्या खायचा ज्यांना कंटाळा असतो, त्या लोकांना आम्ही दुसरा ऑप्शन देतो, त्याला म्हणतात इंट्रायुट्राईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस, म्हणजे गर्भाशयात घालणारी साधने. तर हे साधने ह्याच्यामध्ये आकारातही फरक आहे आणि अलीकडे मेडिकेटेड आणि नॉन मेडिकेटेड अलीकडे कुणीही लूप्स वापरत नाहीत. पण हार्मोन रिलीजिंग IUCD हा प्रकार आता अलीकडे खूप म्हणजे आम्ही यूज करतो, ज्याच्यात प्रोजेस्ट्रॉन आणि रिलीजिंग हार्मोन डिव्हाइसेस असतात. डिलिव्हरी झाल्यानंतर साधारण 6 आठवडे सोडलं तर असे ही जी साधने आहे याचा आम्ही उपयोग करतो. ह्याच्यामध्ये त्याचा जो कालावधी असतो 3 वर्षासाठी प्रोटेक्शन, 5 वर्षासाठी प्रोटेक्शन किंवा 10 वर्ष असे विविध आपल्याला उपलब्ध आहेत. हे कॉपर्टीचे प्रकार. कॉपर्टीमध्ये आता मेनली कॉपर्टी 200 आणि बाकीचे इतर म्हणजे मल्टीलोड. अलीकडे प्रायव्हेट सेक्टरमध्ये बरेच जण मल्टीलोड प्रिफर करतात. ते 3 वर्षाचं आणि 5 वर्षाचं, जसं मी म्हटलं 250 आणि 375 असं त्याच्यात फरक आहेत, पण यू कॅन यूज सेफली. अच्छा. आता ही जी कॉपर्टी आता तुम्ही सांगितलं त्याचे 2-3 प्रकार आहेत, तर ती नेमकी कुणी वापरावी
काय सांगता येईल? शक्यतो डिलिव्हरी झाल्यानंतरच्या मातेंनी वापरलेलं चांगलं. आणि इव्हन ज्यांना बाबा गर्भाशयाचे काही आजार आहेत अशा लोकांनी वापरू नये. आणि ही केव्हा बसवली जाते साधारण? जसं सांगितलं, डिलिव्हरी झाली असेल तर 6 आठवड्यांनी बसवावी लागणार आहे. पिरियडच्या वेळी सुद्धा हे बसवू शकतो आपण. शक्यतो पिरियड झाल्यानंतर 2-3 दिवसात बसवावी, कारण पिशवीचं तोंड थोडंसं सैल असतं, त्यामुळे घालते वेळी त्रास होत नाही. आता मी इंटरव्हल पिरियड असंही म्हणतो त्याला. तसं पूर्ण पाळीच्या वेळेला कधीही बसवू शकतो, पण हा पिरियड सर्वात सेफ मानला जातो. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन म्हणून ही त्याचा यूज केला जातो, पण त्याच्यापेक्षा इतर काही वेगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्यामुळे ह्या 2च मी तुम्हाला पिरियड सुचवेन. नक्कीच. पण ह्याचे पण काही साईड इफेक्ट आहेत, कारण हा जो प्रकार आहे कॉपर्टीचा, तर अनेक जणींची अशी तक्रार असते की कॉपर्टी बसवल्यानंतर ब्लिडिंग होतं किंवा पोटात खूप दुखतं. तर हे त्याचे साईड इफेक्ट म्हणून सांगाल की काय सांगाल? नाही, हे मिथ्स आहेत. म्हणजे एकाला झालं म्हणजे दुसऱ्याला व्हावंच असं काही आवश्यकता नाही. अच्छा. कॉपर्टी घातल्यानंतर किमान 1-3 महिने तरी सूट व्हायला लागतं एकेकांना. मिनिमम काळ जाऊ शकतो. काय साईड इफेक्ट्स म्हणजे काय? एकेकांना घालते वेळीच चक्कर येऊ शकते किंवा वेदना होऊ शकतात किंवा स्पॉटिंग होऊ शकतं. हे घातल्यानंतरचे मी लगेच जे होतात ते जाणवतं ते मी सांगतेय. पुढे त्यांना काय होऊ शकतं तर पाळी लवकर येणे किंवा 28 दिवसाचा मासिक पाळीचा जो काळ असतो त्या दरम्यान स्पॉटिंग कंटिन्युअस होणं किंवा पाळी लवकर येणं, प्रमाणापेक्षा जास्त जाणं की पोटात कळ मारणे, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ह्याच्यासाठी घालते वेळीच डॉक्टरांनी पेशंटला सतर्क केलं पाहिजे की ह्या गोष्टी नॉर्मल आहेत, पण हे जर का जास्ती प्रमाणात व्हायला लागलं तर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. कॉपर्टीचे जे थ्रेड्स असतात, म्हणजे आता आपण हे सगळे घालण्याविषयी बोलतोय, पण काय काळजी घ्यावी तर फॉलोअपला एकदा कॉपर्टी बसवली की लोक जातच नाहीत. हे प्रोटेक्शन बाबा मी 3 वर्षाची बसवलं तर 3 वर्ष शांत बसेल असं हे चुकीचं आहे. तर कॉपर्टी बसवल्यानंतर किमान पहिला एक फॉलोअप 1 महिन्यांनी घ्यावं, 3 महिन्यांनी घ्यावं, नंतर 6 महिन्यात एकदा जावं आणि वर्षात एकदा व्हावं, जोपर्यंत तुमचा आता एक्सपायरी डेट त्या कॉपर्टीची आहे तोपर्यंत. कॉपर्टी बसवल्यानंतर खाली 2 थ्रेड्स असतात, म्हणजे दोरे असतात, तर ते तुम्हाला फील होतं का हे तुमचं तुम्ही घरच्या घरी सुद्धा चेक करू शकता. काही त्रास व्हायला लागला, पोटात दुखायला लागलं, ओटी पोटात टोचायला लागलं खालच्या जागेला काही, तर डॉक्टरांकडे जाऊन सोनोग्राफी लागल्यास करून मग तुम्ही त्याच्या प्रकारे पुढे त्याची ट्रीटमेंट घेऊ शकता, काढावी का ठेवावी. बरोबर. पण आता तुम्ही या साईड इफेक्टमध्ये एक स्पॉटिंग हा प्रकार सांगितलात. जर हे स्पॉटिंग असं कंटिन्युअस महिनाभर पुढे होत राहिलं तर ते डेंजरस असतं, लगेच डॉक्टरांकडे जाऊन त्याच्याबद्दल डॉक्टरांना कॉपर्टी घालण्या अगोदर सर्विक्स चेक करावं. सर्विक्सला जर का काही जखम असेल, म्हणजे सर्विक्स म्हणजे काय तर गर्भाशयाचं तोंड, बरोबर, तिथे काही जखम वगैरे असेल तर पॅप्समियर सारख्या टेस्ट करूनच कॉपर्टी बसवावी. खाली पिशवीला बाबा सूज आहे का, काही इन्फेक्शन आहे का असं वाटत असेल तर कॉपर्टी ऍडवाइस करू नयेत किंवा वापरही त्यांनी करू नये. म्हणजे ह्या गोष्टी डॉक्टरच नक्की ठरवतील की नेमकं काय सूट होतं, त्या स्त्रीला किती हे सूट होणार आहे किंवा तिला काही आधी चेकिंग करावं लागणार आहे का कोणत्या गोष्टीचं. आता पीओपी हा काय प्रकार आहे? पीओपी म्हणजे प्रोजेस्ट्रॉन ओनली पिल किंवा इस्ट्रोजन फ्री पिल असंही त्याला म्हटलं जातं. हे एकच हार्मोन, जसं आपण संयुक्त कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये 2 हार्मोन्स बघितले, इथे फक्त प्रोजेस्ट्रॉन हार्मोन आहे. इस्ट्रोजन हार्मोनचे जे काही साईड इफेक्ट्स असतील किंवा ज्यांच्यात आपण वापर करू शकत नाही अशांमध्ये आपण पीओपी सेफली देऊ शकतो. त्यात कोण कोण येतात तर एकतर डिलिव्हरी झाल्यानंतरच्या स्त्रिया ज्या स्तनपान करतात त्यांच्यात हे अतिशय उत्तम पद्धत आहे जी आपण देऊ शकतो सेफली. दुसरं, आपण ज्यांना पिशवीला गर्भाशयाला काही गाठी असतील किंवा एंडोमेट्रियल हायपरप्लेजिया किंवा मासिक पाळीचा त्रास असेल अशांमध्ये सुद्धा आपण पीओपी ॲडवाईस करू शकतो. वय ज्यांचं 35च्या पुढे आहे, जे स्मोकिंग करतात, जे वजनाने जास्त आहे, स्थूलत्व जास्त आहे, अशांमध्येही हे सेफली आपण वापरू शकतो. अच्छा. खरं तर मंडळी, हे जे गर्भनिरोधन आहे, ही जी साधनं आहे, त्या सगळ्याविषयी आपण बोलतोय, पण आता एक म्युझिकल ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे, त्यामुळे आपण ब्रेक घेऊया, मग पुन्हा भेटूया. Green FM. Suno Green, Raho Evergreen.
तर मंडळी 90.4 ग्रीन FM वर आज आपण गर्भनिरोधनाविषयी बोलतोय आणि डॉक्टर हेमा कोठावळे ज्या गायनोकॉलॉजिस्ट आहेत तर त्या आपल्याला खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन करतात. मॅडम, आता आपण या POP विषयी सुद्धा बघितलं, पण एकूणच असं विचारेन मी की एखादा कपल आहे आणि त्यांना गर्भनिरोधनाचं साधन वापरायचं आहे, तर त्यांच्यासाठी गर्भनिरोधनाचं साधन कोणतं योग्य आहे ते त्यांनी कसं ठरवायचं, का त्याच्यासाठी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणंच गरजेचं असेल? डॉक्टरांकडे गेलं तर तुम्हाला विविध पद्धती किंवा त्याची माहिती, जे काही साईड इफेक्ट्स किंवा त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट सगळे माहीत पडतात. त्यामुळे एकतर हे सल्ल्यानेच घ्यावं किंवा तुम्ही पुस्तक किंवा इंटरनेट ह्याच्यावरती वाचून घेऊ शकता. पद्धत कशी निवडावी? इट शुड बी व्हेरी सिम्पल, इझी आणि इफेक्टिव्ह, ह्या तीनच गोष्टी. त्यामुळे सिम्पल कशा दृष्टीनं की स्वतः वापर करता यावा, ना की दरवेळेला जाऊन बाबा अरे मला अडचण आली डॉक्टरांकडे जावा आणि घ्या. सेफ्टी प्रोफाईल म्हणजे सेफ्टी आणि प्रोफाईल इट गोज हँड इन हँड. एकदा तुम्ही सुरू केला तर निर्धास्त राहिलं पाहिजे की अरे 100% मी गरोदर होणार नाही. नक्कीच. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स त्या पद्धतीवर 100% पाहिजे. तर जे काही आपली जीवनशैली असेल, लाईफस्टाईल असेल, त्याला अनुसरून तुम्ही तुमची सोपी पद्धत कुठलीही निवडू शकता. बरोबर. आणि त्याच्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला तर घेऊ शकतो. बरोबर आहे. आता एखादी स्त्री आहे, तिला प्रेग्नन्सीच घातक ठरणार आहे, म्हणजे तिला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही प्रेग्नन्सी तुम्हाला येऊ देऊ नका, तर अशा वेळेला तिला तुम्ही कोणता ॲडव्हाइस द्या? कुठला विकार आहे, का घातक ठरणार आहे ह्याच्यावरती ते फार डिपेंड करतं. म्हणजे बाबा तिला हार्ट डिझीज, बऱ्याच वेळेला हार्ट डिझीजचे ग्रेडिंग असतात. 3-4 ग्रेड असेल तर आम्ही पुरुषांना सांगतो की कॉन्डम वापरा, कारण तिला कुठलीही पद्धत शक्यतो सेफ नसते. बाबा फर्स्ट ग्रेड किंवा सेकंड ग्रेड मध्ये मोडत असेल आणि बाबा इफ शी कॅन कंटिन्यू प्रेग्नन्सी, अशांमध्ये POP हे सर्वसाधारण सेफेस्ट अलीकडे मानलं जातं. आता नवीन बाजारामध्ये इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल म्हणा किंवा काही गोष्टी आलेल्या आहेत, तर त्याचं महत्त्व तुम्ही काय सांगाल? आणि मला असंही विचार, म्हणजे हा थोडासा सामाजिक प्रश्न जे निर्माण होत आहेत त्याच्यावरचं पण हे सोल्युशन असेल, तर मला तुम्ही दोन्ही अँगलनी हे सांगा की या ज्या गोळ्या आहेत किंवा ह्या ज्या इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह जे प्रकार आहेत, तर त्याचा फायदा कितपत होतो किंवा त्यांचा वापर कशा पद्धतीनं केला जातो, आणि मॅरेज पूर्वी जर अशा गोष्टी वापरायच्या असतील तर एक आपण दोन्ही अँगलने ह्याचा विचार करू. म्हणजे तुम्ही एक ॲज अ डॉक्टर म्हणून ह्या गोष्टी सांगाच मला, पण सामाजिक भान यातून किती येणं गरजेचं आहे, किंवा आपण म्हणतो की एक पत्नी असणं किती गरजेचं आहे आणि सेक्स्युअल जे पार्टनर आहेत ते एकापेक्षा अधिक असू नयेत, तर हे जे भान राखणं गरजेचं आहे या दोघांनी पण, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? सेक्स एज्युकेशन आपण शाळेत अलीकडे गव्हर्नमेंटनी सुरू केलंय. त्याचप्रमाणे थोडंसं अवेअरनेस मुलांना दोघांनाही इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन बद्दल दिलं पाहिजे, कारण त्या वयात एक प्रकारचं आकर्षण असतं, ज्याच्यामुळे काही अनप्रोटेक्टेड सेक्स नॉट ओन्ली ह्या वयोगटात, इवन काही कपल असेल आणि त्यांना प्लॅनिंग करायचंय पण काही वापरलं नाही साधन, तरी सुद्धा त्यांना टेन्शन येतं अरे आता काय करावं. किंवा कॉन्डम यूज करतात पण कॉन्डम रप्चर म्हणजे फुटलं तर जरा जरी शुक्राणू आत पडले तरी सुद्धा त्यांना टेन्शन येतं की आता काय करावं. रेप झालेल्यांना मुली, ह्या अशा ज्या गोष्टी असतात ह्यांच्यामध्ये इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनचा भाग खूप महत्त्वाचा आहे. तर थोडंसं अवेअरनेस टीव्हीच्या माध्यमातून अलीकडे आपण बघतो IPLचे ॲडव्हर्टाइजमेंट दिली जाते, त्याच्यामुळे लोकांना ॲटलिस्ट कळलं की काहीतरी पद्धत आहे ज्याच्याने आपण ह्या गोष्टी टाळू शकतो. त्यामुळे मीडिया इज रिअली प्लेईंग अ व्हेरी गुड रोल. IPL सारख्या गोष्टी दाखवतात, पण त्या कशा वापरावा? इमिडिएटली कुठलंही कॉन्टॅक्ट किंवा कुठलंही तुम्हाला मिसहॅप वाटलं किंवा आपण गरोदर होणार आहोत किंवा काहीतरी आपल्याकडनं चुकलंय तर 72 तासाच्या आत तुम्ही गोळी ती घेतली पाहिजे. जितक्या लवकर घ्याल, 12 तासाच्या आत घेतला तर 95% इफेक्टिव्ह होईल. तेच तुम्ही डिले करत गेलात तर 10% ती कमी होईल इफेक्टिव्हनेस. समजा काहीच आपल्याला सुचलं नाही आणि महिन्याअखेरी आपल्याला कळलं की बाबा 27 दिवस झालेत, म्हणजे दुसरी पाळी येते तोंडावर आणि आता काय करावं, तर असं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा गोळ्या उपलब्ध आहेत. ते तुम्ही जाऊन त्याचा लगेचच फायदा घेतलात तर तुम्हाला पुढचे धोके टाळता येतात. म्हणजे अक्षरशः असं बोललं जातं की सेक्स फोफावलाय, लग्नानंतर जो सेक्स अपेक्षित असतो तर त्याच्यासाठी काही आता बंधन राहिलेलं नाही. तर एक सामाजिक भान म्हणून या लोकांनी कसं वागलं पाहिजे, काय सांगाल तुम्ही? एकतर अनप्रोटेक्टेड सेक्स, कॉन्डमचा वापर हे त्यांनी भान ठेवलं पाहिजे. प्रलोभन इतकं वाढलंय, टीव्ही बघून हे बघून केलंच तर काय करावं, तर आपल्या सुरक्षितेसाठी कॉन्डम वापरावं, ज्याच्यामध्ये STD सारखे रोग सुद्धा किंवा एड्स सारखे रोग सुद्धा होत नाहीत आणि प्रोटेक्शन ही मिळते.
आता आपण इतके प्रकार सगळे बघितले गर्भनिरोधनाचे, तर प्रत्येकाचा इफेक्टिव्हनेस जो आहे, प्रत्येकाची परिणामकारकता जी आहे, तर ती कशी आहे, काय सांगाल? कुठलंही 100% परफेक्ट नाही. जसं मनुष्य 100% परफेक्ट नाही, तशी कुठलीही पद्धत फुल प्रूफ नाही. तुम्ही संयुक्त कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतलात तर 0.1% फेल्युअर रेट हा आहेच. कारण तुम्ही पद्धत कशी वापरता, कसा उपयोग करताय त्याच्यावरती त्याचा परिणाम ठरतो. कॉपर्टी घेतला तर 0.5 किंवा 0.2 to 0.5% हा फेल्युअर रेट आहे. सगळ्या पद्धतीमध्ये फेल्युअर रेट आहेच. वेळच्या वेळेला या सगळ्या गोष्टी बघणं आणि डॉक्टरांशी सल्लामसलत करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. मिरेना म्हणून एक हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह जसं आपण बोललो, त्याच्यामध्ये मिरेना ही अलीकडे खूप वापरली जाते. कॉपर्टीचाच प्रकार आहे, पण ह्याच्यात हार्मोन्स रिलीज होतात, ज्याला लिव्होनॉर्जेस्ट्रल किंवा प्रोजेस्ट्रॉन असं म्हणतात, प्रोजेस्टासर्ट रिलीजिंग डिव्हाइसेस वगैरे. तर ह्या हार्मोन्स हे आपण गर्भनिरोधनपेक्षा इतर नॉन कॉन्ट्रासेप्टिव्ह बेनिफिट्स ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये आपण हे वापरलं जातो. गर्भाशयाचे बरेच विकार असतात, ब्लिडिंग टेंडन्सीज जास्त असतील, अंगावरनं ब्लिडिंग जास्त जात असेल, खूप वेदना होत असेल, प्रमाणापेक्षा जास्त जात असेल ब्लिडिंग, किंवा गर्भाशयाचा तुकडा जर का दपा असला त्याच्यामध्ये एंडोमेट्रियल हायपरप्लेजिया किंवा एंडोमेट्रियल कॅन्सर होण्याची जर का शक्यता असेल, अशांमध्ये ह्या डिव्हाइसेस वापरल्या जातात. इव्हन डिलिव्हरीनंतर काही लोक येऊन सांगतात मला पाळीचा खूप त्रास होतो, खूप जातं अंगावरनं, तर अशा वेळेला डायरेक्ट मिरेना जरी बसवली गर्भनिरोधक म्हणून तरी चालू शकते. म्हणजे असं कॉन्ट्रासेप्टिव्ह बेनिफिट एज वेल एज नॉन कॉन्ट्रासेप्टिव्ह बेनिफिट हे दोन्ही आहेत. त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात? साईड इफेक्ट्स नाही, सच कुठली साईड इफेक्ट नाही. जसं मी म्हटलं, साईड इफेक्ट मुख्य काय तर ब्लिडिंग डिसऑर्डर्स कुठलाही असलं तर थोडंसं पेशन्स लागतो. 3 महिने सूट व्हायला जाणारच. क्रॅम्प लाईक पेन थोडंसं सहन करावं लागतं. बरं, क्रॅम्प आहेत, पोटात दुखतंय पण सहन करा असं नाही. कधी कधी कॉपर्टी जागेवरनं हलूही शकते. त्याच्यामुळे तुम्ही जाऊन, खरंच वेदना जास्त होत असतील तर जाऊन दाखवा. डॉक्टर तिथे सोनोग्राफी करून घेतील, खालचे थ्रेड्स चेक करतील, ज्याने बाबा ती जागेत आहे का नाही हे कन्फर्म होईल. नाहीतर सगळेच 3 महिने लागतात म्हणून वाट बघत बसलात तर धोकेही तितकेच आहेत. नक्कीच. तर खरंच मॅडम, आज या गर्भनिरोधनाविषयी जे काही त्याचे प्रकार आहेत, ज्या गोष्टी यूज करू शकतो आपण, तर त्या सगळ्याविषयी खूप छान माहिती आम्हाला दिलीत. आणि नक्कीच ज्यांना याविषयी अजून माहिती नसेल तर त्यांना नक्कीच परिपूर्ण माहिती झाली असं म्हटलं तरी हरकत नाही. तर मंडळी, आज डॉक्टर हेमा कोठावळे गायनाकोलॉजिस्ट आहेत तर त्यांनी ही माहिती आपल्याला दिलेली आहे आणि जरूर गर्भनिरोधनासाठी या सगळ्या पर्यायांचा वापर करू शकतो. पण पुन्हा शेवटी मी हे सांगीन, आणि डॉक्टर पण तेच सांगतायत पहिल्यापासून, की या सगळ्या गोष्टींचा वापर करत असताना डॉक्टरी सल्ल्याशिवाय यातला कोणताही पर्याय वापर करायचा नाही आहे त्याचा. कारण प्रत्येकाची प्रतिकारशक्ती असेल किंवा प्रत्येकाची तब्येत असेल, प्रत्येकाचं आरोग्य असेल, हे वेगळं असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला काय सूट होईल ते ज्याचं त्यांनी आपल्या डॉक्टरकडे जाऊन सगळ्या गोष्टींची चर्चा करून हे ठरवलं पाहिजे आणि नक्कीच त्याचा वापर आपल्या चांगल्या जीवनासाठी होईल असं मी म्हणेन. तर डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं. 90.4 Green FM. Suno Green, Raho Evergreen.